नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते, आपलं चॅनलवरती माझं स्वागत आहे। तर मित्रांनो, विषय आजचा असा आहे की राज ठाकरे शिवसेना प्रमुख होणार का? नक्की लोकांनी यावर काय मत केलेत आणि भाजपने कोणती मोठी अशी खेळी केली की ज्यामुळे महाराष्ट्रात राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख होतील का अशी चर्चांना उधाण आले आणि नक्की यामागचं काय कारण आहे ते आपण समजून घेऊया। गेल्या 4 दिवसाआधीच राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि अमित शाह यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी जागाविषयी काही त्यांना पॉलिटिक्सच्या जागा पाहिजे होत्या, त्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली 3 जागांसाठी। पण काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असं समजतं आहे त्यांना 2 जागा भेटल्या किंवा 1 जागा भेटली, असं काही अजून फिक्स झालेलं नाही। जोपर्यंत राज ठाकरे आपली भूमिका मांडत नाही तोपर्यंत हे स्पष्ट होणार नाही आणि अशा चर्चा होतच राहणार। तर यावरती आता असा एक न्यूज अशी एक बातमी व्हायरल होते की राज ठाकरे नक्की शिवसेना प्रमुख होणार का आणि मग शिंदेंचं काय होणार, अशा प्रश्नांना वाव भेटला जातो, अशा बातम्या व्हायरल होत आहेत। तर याच विषयी आपण जाणून घेणार आहोत, नक्की राज ठाकरे शिवसेना प्रमुख होणार का आणि ते कसं शक्य आहे किंवा कसं अशक्य आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा। तर 4 दिवसाआधी राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली, त्यानंतर पुन्हा ते महाराष्ट्रात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा बैठका घेतल्या आणि त्या बैठकीनंतर निर्णय सुद्धा काय झाले ते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की काय कशी चर्चा आहे किंवा आम्ही कसं एकत्र येतो, आमचे कसे विचार एकत्र येतात हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। तर या बैठका झाल्यानंतर लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आणि लोकांनी सुद्धा असं म्हटलं गेलं आहे लोकांकडून की राज ठाकरेंसमोर खूप सारे मोठी एक अट ठेवली आहे की राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख होणार का। त्यानंतर अशा बातम्या खूप व्हायरल झाल्या। दिल्लीत अमित शाह बरोबर बैठक झाली, त्या बैठकीनंतर त्यानंतर जेव्हा राज ठाकरे महाराष्ट्रात आले, त्या महाराष्ट्रात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर बैठका झाल्या। तर ही चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये असं सांगितलं गेलं की राज ठाकरेंसमोर खूप मोठा पर्याय ठेवला गेला आहे, फक्त त्यांना जागा देण्याविषयी नाही तर त्यांच्यापुढे खूप मोठं एक असं आव्हान ठेवण्यात आलं आहे। त्यातील एक 3 आव्हान ठेवणे गेले आहेत। ते पहिलं आव्हान असं आहे की राज ठाकरे यांनी आपली मनसे आहे ती शिवसेने म्हणजे शिंदेंची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेमध्ये विलीन करावी, शिवसेनेचे ते अध्यक्ष बनावे, शिवसेनेचे प्रमुख बनावे अशी त्यांच्याकडे एक अट ठेवण्यात आली। तर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्या बंडानंतर जी शिवसेना होती, जे धनुष्यबाण होतं ते शिंदेंना निवडणूक आयोगाने दिला, त्यानंतर ती शिंदेंकडे आहे। तर त्या शिवसेनेचं अध्यक्ष किंवा प्रमुख व्हावं म्हणून राज ठाकरेंकडे एक मागणी ठेवण्यात आली असं सांगितलं जातं आहे, चर्चा केली जाते याविषयी। तर अशी चर्चा या आधीसुद्धा झाली होती, परंतु तसं काही घडलं नाही। पण या चर्चांना पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा अशा चर्चांना उधाण आले, चर्चा अशा व्हायरल होत आहेत। पण जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते तेव्हाच राज ठाकरे यांनी आपली नवीन महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि त्या सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी जेव्हा मीडियाशी बोलताना सांगितलं की माझा वाद प्रमुख व्यक्तीशी नाही तर माझा वाद आहे जे आजूबाजूला जे लोक बसले त्यांच्याशी आहे, म्हणून मी माझी शिवसेनेच्या मधून जे माझं स्थान होतं मी समाप्त करून मी माझी नवीन मनसे स्थापन करतो आणि त्यांनी स्थापन केली आणि मीडियाशी बोलताना असं त्यांनी सांगितलं होतं। तर त्यानंतर शिवसेना प्रमुख गेल्यानंतर ती शिवसेनेची जी धुरा होती ते उद्धव ठाकरे यांच्या हाती आली आणि उद्धव ठाकरे आल्यानंतर आता शिंदेनी जे बंड केलं त्या बंडानंतर ती शिवसेना निवडणूक आयोगाने शिंदेंच्या हाती दिली आणि शिंदेंच्या हाती दिल्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली। त्यानंतर त्यांना शिवसेनेची धुरा आपल्या हातात घ्यावी किंवा मनसे शिवसेनेमध्ये विलीन करावी आणि शिवसेनेचं जे अध्यक्षपद आहे, जे प्रमुख पद आहे ते राज ठाकरे यांनी घ्यावं असं या बैठकीत घडल्याचं दिसून येतं आहे किंवा चर्चा आहे। यामध्ये उद्भवणारा एक पहिला प्रश्न आहे, जर समजा मनसे शिवसेनेमध्ये विलीन झाली तर शिंदेंचं काय होणार, असा पहिला प्रश्न आहे। तर दुसरा प्रश्न असा आहे, जी राज ठाकरेंनी जी शिवसेना सोडून आपली मनसे स्थापन केली, दुसरा पक्ष स्थापन केला, असा त्यांनी मोठा धाडसाचा निर्णय घेतला। तो निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा 18 वर्षानंतर पुन्हा राज ठाकरे जर यांनी शिवसेनेत प्रवेश केला किंवा शिवसेनेत मनसे विलीन केली तर मग यापुढे मनसे दिसणार का, असा सुद्धा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न असा आहे, जर राज ठाकरे यांनी आपली शिंदे गटात म्हणजे आपली मनसे शिवसेनेत जर विलीन केली तर विलीन केल्यानंतर एक शिंदेंना हे मान्य होईल का की राज ठाकरे त्यांच्या पक्षाचे म्हणजे शिंदे गटाचे किंवा शिवसेनेचे अध्यक्ष बनतील। हे शिवसेना प्रमुख आत्ताचे सध्याचे जे शिवसेना प्रमुख आहेत शिंदे, जे आपल्या शिंदे गटाचं जे नेतृत्व करतात त्यांना ते मान्य होईल का, असा तिसरा प्रश्न आहे।
त्यानंतरच्या शिंदे गटामधले त्यानंतर चौथा प्रश्न आहे की शिंदेंचे जे 40 आमदार आहेत आणि 13 खासदार आहेत, ते 13 खासदार यांना सर्वांना हे मान्य होईल का की शिवसेनेचा प्रमुख किंवा पक्षप्रमुख किंवा अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे त्यांना मान्य होईल का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होईल। तर पाचवा प्रश्न असा आहे, शिंदेंना जी निवडणूक आयोगाने जी शिवसेना दिले ती शिवसेनेची धुरा शिंदेंकडे असताना जर राज ठाकरे यांची जर मनसे विलीन झाली, तर विलीन झाल्यानंतर राज ठाकरे जर प्रमुख बनले शिवसेनेचे आणि जर शिवसेनेचे प्रमुख बनल्यानंतर ते जर अधिकार ज्यांच्याकडे राज ठाकरेंकडे जेवढे असतील तेवढे शिंदेंकडे असतील का, किंवा किती अधिकार हे शिंदेंकडे असतील किंवा राज ठाकरेंकडे असतील आणि राज ठाकरेंचे नेतृत्व हे शिंदे मान्य करतील का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर या सर्व चर्चा होतात, या चर्चेमध्ये नक्की काय आहे, या चर्चा कशासाठी आहेत, तेव्हा राज ठाकरेंनी बोलताना सांगितलं की या चर्चा म्हणजेच एक राजकीय धुरळा आहे किंवा चर्चा म्हणजे एक अशा उडाण म्हणजे ज्या पद्धतीनं अशा फेक न्यूज पसरवल्या जातात तशा पद्धतीच्या या बातम्या आहेत, तर यामध्ये काही तथ्य नाही। त्यानंतर जेव्हा 14 मध्ये भाजपची आणि जी युती झाली होती ती युती तुटल्यानंतर जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्याने शिवसेनेतून कसं बाहेर काढलं किंवा त्यांनी कशी चर्चा टाळली हे सुद्धा एक मेळावा घेतला होता। त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की कशा पद्धतीने शिवसेनेतून बाहेर काढण्यात प्रयत्न केला किंवा कसं दुर्लक्ष करण्यात आलं आणि ही युती एकत्र होणार होती किंवा एकत्र होण्याची चर्चा होती, त्यांना कसं टाळलं गेलं हे सांगण्यात आलं राज ठाकरेकडून। तर तिसरा पर्याय असा आहे की राज ठाकरेंना लोकसभेच्या जागा दिल्या जाणार नाही अशी सुद्धा चर्चा आहे, तर त्यांना विधानसभेच्या जागा देण्यात येतील, 1-2 नाही तर 11 जागा सुद्धा दिल्या जातील असं सांगितलं जातं आहे। परंतु राज ठाकरे यांनी आता सध्या लोकसभेसाठी भाजपचा प्रचार करावा, त्यांना विधानसभेसाठी त्यांचा विचार करण्यात येईल अशी सुद्धा चर्चा आहे। तर नक्की या गोष्टींवरती, या विधानावरती, या बैठकीनंतर राज ठाकरे नक्की आपली भूमिका काय स्पष्ट करतात, राज ठाकरे कोणता निर्णय घेतात ते प्रसारमाध्यमांशी जेव्हा बोलतील तेव्हा ते स्पष्ट होईल। नक्की राज ठाकरे शिंदेमध्ये आपली मनसे विलीन करतात का किंवा राज ठाकरे अजून दुसरा कोणता निर्णय घेतात हे सुद्धा त्यांच्या बैठकीतून किंवा त्यांच्या विधानातून, त्यांच्या पत्रकार परिषदेतून समोर येईल। तर पुढे पाहावं लागेल काय राज ठाकरे निर्णय घेतात। हा जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा। राज ठाकरे यांनी जर शिवसेनेत आपली मनसे विलीन केली आणि अध्यक्षपद झाले तर त्यावर तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। जय महाराष्ट्र।